गेलो, माझं डोकं दुखतंय, सेल गार्बेज मध्ये जाऊन टाकणार आहे. Make a bunch of one color here. Okay? Bye, Babu. Bye, bye. हाय हॅलो जय जिनेंद्राणी नमस्कार. मी पूर्वा. वेलकम टू माय चॅनल देसी वुमेन्स इन युरोप. तर एकदाची क्रिसमसची सुट्टी संपलेली आहे आणि नियाची शाळाही चालू झालेली आहे. त्यामुळे कसं वाटतं की आपलं रुटीन आता चालू होईल. मला सुद्धा नवीन जॉबसाठी अप्लाय करायचं आहे. त्याचेही कॉल्स यायला चालू होतील. वेकेशन पिरियड संपलेला आहे. मी आणि नियाने काल क्रिसमस ट्री आवरून ठेवलेला. तर या सुट्टीमध्ये आम्ही कुठे सुद्धा गेलो नाही, म्हणजे आउट ऑफ नेदरलँड्स. दरवर्षी आम्ही कुठेतरी प्लॅन करत असतो, पण यावेळची थंडी मला अजिबात सहन होत नाही आहे. जर आम्ही बाहेर गेलो, माझं डोकं दुखतंय, सर्दी होते, काहीतरी होतंय. आणि कसं असतं की थंडीमध्ये इथे दिवस फार छोटा असतो. तर 4 वाजताच तुम्हाला कुठून तरी या बाहेर, मग असं बाहेर जास्त वेळ थांबता येत नाही. तर तशी सुट्टी एन्जॉय नाही करता येत. त्यामुळं आम्ही कुठेच गेलो नाही. आम्ही ठरवलेलं की मस्तपैकी रिलॅक्सपैकी घरामधून स्टेकेशनसारखं एन्जॉय करायचं. तर असं एन्जॉय करता करता घर सगळं अस्ताव्यस्त पडलेलं आहे. म्हणजे आपण असं बाहेर गेलो, पटकन आलो, काहीतरी खाल्लं, किचन तसंच पटकन आवरून ठेवलं, इकडची वस्तू तिकडं, तिकडची वस्तू इकडं, असं सगळं झालेलं आहे. नियाचे सुद्धा बरेच प्ले डेट होते. तर तिचे सगळे टॉईज आहेत, रूममधल्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या लिव्हिंग रूममध्ये येऊन पडलेल्या आहेत. तर आज मला भरपूर काम असणार आहे. आज मला ते सगळ्या गोष्टी तिथल्या तिथं ठेवायच्या आहेत. पुन्हा किचनसुद्धा मी डीप क्लीन करायचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर माझ्या आणि नियाचे जे कपडे आहेत, जे बसत नाहीत नियाला, किंवा माझे थोडेसे खराब झालेले कपडे आहेत, ते मी इथं टेक्स्टाईल गार्बेजमध्ये जाऊन टाकून येणार आहे. टाकायचं कारण म्हणजे आम्ही जर इंडियाला येणार असेल आणि ते जे कपडे आहेत जे रियूज करू शकतो, म्हणजे नियाचे जे न बसणारे कपडे आहेत ते आम्ही घेऊन येतो. पण आता आमचं काहीच प्लॅन नाही इंडियाला यायचं. मी लास्ट टाईम मम्मीबरोबर दिलेले ते कपडे कोणीतरी जे घरात आपल्या कामं करतात त्यांच्या मुलांना वगैरे वापरायला येतात आणि ते खूप आवडीनं सुद्धा घालतात. तर अशा प्रकारे मग ते कपडे साठून बराच ढीग होतो. मग ते मी आता टेक्स्टाईल गार्बेजमध्ये जाऊन टाकणार आहे. आणि न्यू इयरचं रिझॉल्युशन म्हणून मी आता तरी सुरुवात केलेली आहे साखर कमी खायची. त्यामुळं मी बिन साखरेचा चहा प्यायची सुरुवात केलेली आहे. पहिले 2 दिवस खूप विचित्र वाटत होतं, पण आता अशी सवय झालेली आहे की बिन साखरेचा चहा घ्यायची. हळूहळू बघू कसं हेल्दी लाईफस्टाईलमध्ये थोडंसं प्रयत्न करायची सुरुवात चालू आहे. खूप थंडी आहे. 2-3 आठवडे झालं नुसता धुकं आहे. त्यामुळे असं वाटतं की बाबा नेदरलँडमध्ये पाऊसच पडलेला बरा. या धुकं फार ग्रेइश वाटतं. त्यामुळे आम्ही घरातच TV बघत छानपैकी लोळून किंवा बाहेर फ्रेंड्सना भेटत होतो. त्यामुळे ही सुट्टी कशी गेली अजिबात कळालं नाही आम्हाला. म्हणजे जवळजवळ मला वाटतं तिला 2 ते 3 आठवडे सुट्टी होती. समजलंच नाही कशी गेली. तर आता मी मस्तपैकी आंघोळ करते, फ्रेश होते, देवपूजा करते, त्याशिवाय थंडी पळणार नाही आणि मग पटपट कामाला लागता येईल मला. हा लिव्हिंग रूममध्ये एवढा पसारा पडलेला आहे की कुठून सुरू करू कळेनाच मला. तर पहिल्यांदा म्हटलं मी काल रात्री TV बघत कपडे घडी करून ठेवलेले होते, ते सगळे मी जागच्या जागी ठेवेन. आणि हा क्रिसमस ट्री स्टोर रूममध्ये जाणार. खरं तर नियाची खेळणी, तिचे टॉईज, स्केच पेन, क्राफ्ट यांनीच लिव्हिंग रूम भरून गेलेली आहे. पण मुलांना TV दाखवून घर स्वच्छ ठेवण्यापेक्षा हा पसारा खरंच चांगला. ॲक्च्युली सुट्टीमुळे रुटीन चेंज झालेला आहे. ती रोज वेळानं झोपत आहे आणि उद्या स्कूलचा पहिला दिवस, तर तिला लेट नको व्हायला म्हणून आम्ही तिला जबरदस्ती थोडंसं लवकर झोपायला सांगितलं. त्यामुळेच हा पसारा पडलेला आहे. नाहीतर ती मला मदत करते पसारा आवरण्यासाठी.
पण कधी कधी मुलांचा मूड असतो, कधी कधी मुलांचा मूड नसतो. जर मूड नसेल तर थोडंसं हात लावला, त्यांना थोडंसं एन्करेज केलं की ते पसारा आवरतात. चला, कपड्यांचा तर मेन पसारा हललेला आहे, पण आता सगळी नियाची खेळणी आहेत ती मी तिच्या बेडरूममध्ये जाऊन ठेवून येईन. ही आहे आमच्या नियाची बेडरूम. सॉफ्ट टॉयजनी सगळा बेड भरलेला आहे. हॉल आवरून घेतला, माझा अंघोळ वगैरे सगळं आवरून झालेलं, देवपूजा झालेली आहे. आता किचनमध्ये जात होते, पण मला खूप भूक लागलेली आहे आता, कारण मी ब्रेकफास्ट केलेला नाही. इंटरमिटंट फास्टिंग करायचा मी प्रयत्न करत आहे आजकाल. तर मी आता आज हाफ डे असल्यामुळे मी पटकन खाऊन घेऊन तिला आणायला जाईन. तिची आज स्कूल रोजच्यापेक्षा लवकर सुटणार आहे, तर तिथून येऊन मग मला किचनमधलं सगळं आवरता येईल. आपण जेव्हा एकटे असतो तेव्हा काय पण खाऊन घेतो. लेडीजचं प्रत्येकाचं आपल्याकडे लक्ष नसतं. आणि मला थंडीमुळे ना असं सुपी नूडल्स वगैरे खायची इच्छा झालेली आहे, मॅगी खायची इच्छा झालेली आहे. तर हे नेदरलँडमधलं हे मी नेदरलँडमध्ये खाते. सुपर स्पायसी, खूप स्पायसी असतं. व्हेजिटेरियन आहे, याच्यामध्ये काहीही नॉन व्हेजिटेरियन नाही आहे. सगळे इन्ग्रेडियंट्स बघितलेले आहेत, तर हे खाऊ शकतो आपण. याचा स्पाइस लेवल खूप हाय आहे. जे कोणी तिखट जास्त स्पायसी पदार्थ खात नाहीत त्यांनी अजिबात ट्राय करू नका. आता संध्याकाळ होत आहे, 4-4:30 वाजले. मी याचा आज एक्स्ट्रा स्केटिंग क्लास पण होता, त्यामुळे आम्हाला थोडा वेळही झाला यायला. मला वाटेतून येताना थोडं सामानही घेऊन यायचं होतं इंडियन स्टोअरमधून. आणि ती आता इथे पलीकडे शेजारी खेळायला गेलेली आहे. मला नाही वाटत आज माझं सगळी कामं आवरतील. किचन ते मला ऑर्गनाईज करता येतं का नाही माहीत नाही. रात्री मी आज झोपल्यानंतर मी करेन ते काम. आजचा डिनरमध्ये मेनू आहे डोसा. तर आता डोसा बनवेन, बटाट्याची भाजी बनवणार आहे. आणि बघू, जर सांबार जमलं तर सांबार करेन. तर आजचा मेन मेनू आहे डोसा. झालं आमचं आता जेवण वगैरे सगळं आवरलेलं आहे. मी आणि अनुपम दोघंही झोपलेत. अनुपमला थोडासा खोकला लागलाय म्हणून मी आता हळद दूध करून दिले. मीही थोडंसं पिले, मला खूप आवडतं हळद दूध प्यायला. तर हां, पण जे ऑर्गनाईज करायचं होतं किचन मला, ते मी उद्या करेन. तुम्हाला आवाजातून कळतच असेल की मी थोडीशी थकलेली आहे. आता माझा दिवस एनर्जी संपलेली आहे. तर ओटा आवरून झाला आहे, फक्त कुकटॉप मला थोडंसं स्क्रब करायचं आहे. मी तुम्हाला दाखवते मी ते कसं करणार आणि कोणतं सोल्युशन वापरतं त्याच्यासाठी. बघा, हा असा एवढा खराब झालेला आहे कुकटॉप. आता मला हे साफ करायचं आहे सगळं. नुसतं साबणाच्या पाण्याने घासून हे निघत नाही कुकटॉपवरचे डाग. हे जे चिकट डाग आहेत त्याच्यासाठी हे स्क्रेपरनी हळूहळू सगळं काढावं लागतं. आणि त्याच्यासाठी मी जे सोल्युशन सांगितलेलं आहे ते एकदम बेस्ट सोल्युशन आहे HGचं. आता तुम्ही बघू शकता खूप स्वच्छ झालेलं आहे.
आता मी ही जाऊन झोपते. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, टिफिन करायचा आहे नियाचा, अनुपमचा. आज आहे सुट्टीनंतरचा दुसरा दिवस. निया अनुपम दोघं बाहेर गेल्यानंतर माझी सुद्धा अंघोळ, देवपूजा, घर वगैरे सगळं आवरून झालेलं आहे आणि मी ब्रेकफास्ट करून माझा आज असतो डच क्लास. तर आज माझा वर्षाचा पहिला डच क्लास आहे. नेदरलँडमध्ये ब्रेड हा खूप खाल्ला जातो आणि ॲक्च्युली हे इथल्या क्लायमेटला पचतं सुद्धा. टिपिकल डच लोकांचा ब्रेकफास्ट म्हणजे चीज अँड ब्रेड, हॅकलस्लाक ब्रेड. हॅकलस्लाक म्हणजे चॉकलेट स्प्रिंकल आणि पीनट बटर ब्रेड. ब्रेड सोडून यांचा अजून एक मेन ब्रेकफास्ट आहे, तो म्हणजे म्युस्ली किंवा ग्रॅन्युला. हे योगर्ट बरोबर खातात. मी आता ब्रेकफास्टमध्ये खात आहे म्युस्ली विथ मँगो योगर्ट विथ 0 शुगर आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं मिल्क घातलेलं आहे कारण मला ते थोडंसं थिक वाटतं. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे डच लोकांबद्दल, तर हे लोक सकाळी ब्रेकफास्टला, लंचला कोल्ड फूड खातात, अजिबात गरम फूड खात नाहीत. संध्याकाळी त्यांचा वॉर्म डिनर असतो, म्हणजे जे डिनर असतं ते तेवढंच गरम करून खातात. आपल्याला अजिबात जमणार नाही हे. ब्रेकफास्ट झाला, माझी ऑनलाईनची कामं करायची होती, ती कामं करून घेतलेली आहेत. आता मला डच क्लासला बाहेर पडायला अजून थोडा टाईम आहे. तोपर्यंत मला किचनमधल्या काही गोष्टी आवरायच्या आहेत. हे जार मी IKEAमधून लास्ट वीकेंडला घेऊन आलेले आहे. त्याच्यामध्ये मला ड्रायफ्रूट्स भरून ठेवायचे आहेत. तर इथलं एक अजून त्याची गोष्ट म्हणजे इथले जे पॅकेजिंग असतं ना ते एकदम बेस्ट असतं. तर हे रिसिलेबल बॅग्स आहेत. तर रिसिलेबल म्हणजे काय, जसे आपले झिपलॉक बॅग्स असतात ना तसेच असं हे स्टिकर आहे. हे स्टिकर काढायचं आणि पुन्हा तुम्ही बॅग लॉक करून आहे तसं पॅकेजिंग ठेवू शकता आणि हे अगदी नवीन असल्यासारखं फ्रेश राहतं याच्यामध्ये, म्हणजे सेम ॲज झिपलॉक बॅग्स. पण त्याच्यासाठी आपल्याला सेपरेट झिपलॉक बॅग कॅरी करायला नाही लागत. ट्रॅव्हलिंगसाठी एकदम बेस्ट होतं हे, कुठे पडणार नाही आणि सांडणार सुद्धा नाही. माझ्या 9 वर्षाच्या संसारानंतर मी चहा साखरेचे डबे बदलत आहे. जे मी मुंबई पनवेलमध्ये जे चहा साखरेचे डबे यूज करत होते तेच मी इथे सुद्धा घेऊन आलेले आहे. तर आता मला थोडंसं चेंज करायचं होतं म्हणून हे मी नवीन IKEAमधून डबे घेऊन आलेले आहे. ही कॅपुचिनो इन्स्टंट कॉफी, याच्यामध्ये अजिबात शुगर नाही आहे. फक्त गरम पाण्यामध्ये 1 चमचा घातली की छान कॉफी होते आणि ते रिकाम्या झालेल्या नेसकॅफेच्या जारमध्येच भरून ठेवलं. मी आता डच क्लासला जायला रेडी झाले आहे आणि जाता जाता ही जे कपडे आहेत बॅग भरलेली ती मी आता गार्बेजमध्ये जाऊन टाकणार आहे. पूर्ण बॅग भरलेली आहे. तर हे जे जुने कपडे आहेत हे मी आता टेक्स्टाईल गार्बेजमध्ये जाऊन टाकणार आहे आणि तसंच तिथून पुढे मी डच क्लासला जाणार आहे. तर इथं असे वेगवेगळ्या प्रकारचे गार्बेज असतात. हे आहे टेक्स्टाईल गार्बेज, तर इथं मी कपड्यांचं टाकेन. इथं आहे ग्लासचं आणि हे आहे, हे पण ग्लासचं आहे. तर मी याच्यामध्ये कपडे टाकेन. असं इथं ओपन करायचं.
बंद केलं की खाली पडते. मी जाते आता माझ्या डच क्लासला. हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.